प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 3 जून 2026 बुधवार। संपूर्ण अंत करणाने इस्रायलची त्या अधिपतीबरोबर माझे मन आगे, ज्यांनी लोकांसगळं स्वेच्छेने स्वतःला अर्पण केले। शास्त्र 5 अध्याय 9 वचन। इस्रायलची न्यायाधीश दबोरा किला संपूर्ण अंत करणाने समर्पणाची इच्छा होती। इस्रायलचे पुढारी दबोरासोबत युद्धात उभे राहण्यासाठी स्वेच्छेने पुढे आली। त्यांनी प्रभूच्या कार्यासाठी एक दिलाने एकत्र घेऊन लढा दिला आणि विजय मिळवला। त्यामुळे प्रभूचे नाव गौरवले गेले। दबोराचे हृदय आनंदाने भरून गेले आणि तिने प्रभूची स्तुती करण्यास सुरुवात केली। कुटुंबातील मुले आपल्या आई वडिलांसोबत पूर्ण मनाने उभी राहतात, यापेक्षा मोठा आशीर्वाद दुसरा कोणता असू शकतो। तसेच सून, जावई आणि नातवंडे एकाने राहतात, तेव्हा घरात मोठे सौख्य निर्माण होते। विशेषतः संकट, दुःख आणि कठीण प्रसंगाची काळात घरातील सर्वजण एक दिलाने उभे राहिले तर त्यातून आनंद आणि विजय दोन्ही मिळतात। संपूर्ण अंत करणाने राहणे म्हणजे पूर्ण मनाने आणि स्वेच्छेने सेवा करणे होय। काही लोक प्रभूचे अनुसरण केवळ वरवर करतात, काही कर्तव्य म्हणून किंवा मजबुरीने करतात। काही जण केवळ आशीर्वाद आणि वैयक्तिक लाभासाठी त्यांची शोध घेतात, पण काही लोक प्रभूवर खरे प्रेम करतात आणि त्यांचे संपूर्ण अंत करणाने अनुसरण करतात। जेव्हा प्रभूला निवास मंडप बांधायची होता, तेव्हा त्याने मोशेला सांगितले, ज्याने मन त्याला स्वेच्छेने प्रभुत्व करील त्यांच्याकडून माझ्यासाठी अर्पण द्या। निर्गम 25 अध्याय 2 वचन। या आज्ञेनुसार स्त्री पुरुषांनी आनंदाने आपले दाहिने आणि संबंधी अर्पण केले। निर्गम 35 अध्याय 22 वचन 29 वचन। जिथे संपूर्ण अंत करणे असते तेथे एकता येते आणि जिथे एकता असते तिथे पुनरुज्जीवन निश्चित येते। कोणत्याही आशीर्वाद, संसद, सेवा कार्य किंवा संघटनेची खरी ताकद तिच्या मनापासून सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये असते। ते केवळ संस्थेसाठी काम करत नाहीत, ते प्रभूसाठी परिश्रम करतात। म्हणून प्रेषित पौल म्हणतो, तुम्ही जे काही करता ते मनापासून करा, जणू प्रभूसाठी करता आगेत, मनुष्यासाठी नव्हे। कलोसिकर 2 अध्याय 23 वचन। फिलोमोनाला लिहिताना पौल म्हणतो की चांगले कार्य बळजबरीने नव्हे तर स्वेच्छेने केले पाहिजे। फिलोमोन 1 अध्याय 14 वचन। प्रभूला संपूर्ण अंत करण्याची सेवा प्रिय आहे। जसे तुम्ही इतरांनी तुमच्यासोबत पूर्ण मनाने उभे राहावे अशी अपेक्षा करता, तसे तुम्ही प्रभूसोबत पूर्ण मनाने उभे राहा। त्यांची सुरुवातीच्या सेवेसाठी आनंदाने आणि उदारपणे, त्या प्रार्थनेत आनंदाने त्यांची चरणी बसा। त्यांचे वचन भुकेल्या आणि प्रामाणिक मनाने वाचा। त्यांची मनापासून स्तुती व उपासना करा। त्यांच्यावरील तुमचे प्रेम मुक्तपणे आणि संपूर्णपणे व्यक्त करा। पुढील ध्यानासाठी वचन। तुझ्या सामर्थ्याच्या दिवशी तुझे लोक स्वेच्छेने स्वतःला अर्पण करतील, पवित्रतेच्या शोभेत। स्तोत्र संहिता 110 अध्याय 3 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ 2 इतिहास 19 अध्याय 20 अध्याय। संध्याकाळ योगान 23 अध्याय 21 वचन से 38 वचन। धन्यवाद वचन।